तर आज आपण लय दिवसातनं इन्फॉर्मेटिव्ह ट्युटोरियल केलंय. तर आजचा आपला टॉपिक आहे ऑर्डर का भेटत नाहीत, त्यानंतर मी ऑर्डर कशा प्रकारे मिळवल्या किंवा मला ऑर्डर कशा मिळाल्या, त्याचबरोबर डिझाईन क्षेत्रात फास्ट ग्रो कसं करायचं, डिझाईन प्रॉपर लेवल ऑर्डरचं सिक्रेट काय आहे की मिळवण्याचं, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण नक्कीच एक स्टोरी वाईज कव्हर करणार आहे, जेणेकरून स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. तर पहिला प्रश्न आपला ऑर्डर का भेटत नाहीत आणि मी केलेल्या काही चुका आहेत त्या तुम्ही कृपया नक्कीच करू नका. ऑर्डर भेटत नाही त्याचं कारण म्हणजे काय की आपण एक डिझायनर आहे. डिझायनरकडे लोक कशासाठी येतात, एक प्रकारे त्यांची मार्केटिंग करायला येतात. भरपूर क्षेत्रातील जे काही लोक असतील तर ते आपल्याकडे मार्केटिंग करायला येतात. फॉर एक्झाम्पल ज्वेलरी सेक्शनचे असतील किंवा कोणताही उद्योगधंदा असेल किंवा कोणताही पॉलिटिशियन असेल, असं वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्याकडे येतात. म्हणजेच बघायला गेलं तर भरपूर जणांना आपण लागतोय. का लागतोय? त्यांची मार्केटिंग करायला. तर मार्केटिंग त्यांची जशी आपण करतोय तशी आपली मार्केटिंग स्वतःची आपल्याला करता आली पाहिजे. जर आपली डिझाईन एक नंबर आहे, कडक आहे, चांगली आहे, क्वालिटी एक नंबर आहे, पण जर आपली स्वतःची मार्केटिंग करता आली नसली किंवा मार्केटिंग आपल्याला जमत नसेल स्वतःची करायला, तर 100% आपली किती डिझाईन सुंदर असली तर आपण मार्केटला जास्त ऍक्टिव्ह होऊ शकणार नाही आहे. आणि एक असं आहे की बाबा डिझाईन ओके त्या बऱ्यापैकी लेवल येते, नवीनच आहे, पण मार्केटिंग तिची चांगली आहे. आता मार्केटिंगचं प्रकार पण आहेत भरपूर, ते पण मी तुम्हाला सांगतो. मार्केटिंग तिची चांगली आहे, तर त्यामुळं जरी डिझाईन त्यांना कमी येत असेल तर चांगल्या प्रकारे त्यांच्याकडे ऑर्डर भरपूर असतात. हा असा विषय आहे. तर आता मला ऑर्डर कशा मिळाल्या किंवा माझा रिअल एक्सपिरियन्स काय मी नक्कीच तुम्हाला माझ्याकडचा शेअर करतो. 100% मला वाटतं त्यामुळं भरपूर छान आहे, तुम्ही नक्कीच तो अनुभवावा. आणि मग डिझाईन क्षेत्रात ग्रो कसं करायचं ते पण आपण बघूयात. सिक्रेट असं काही नाही आहे. एक प्रकारे विषय कसा असतोय की डिझाईन क्षेत्रात पहिल्यांदा कस्टमर बेसचा विचार करायला गेला तर आपल्याला 2-3 गोष्टी इम्पॉर्टंट ठरतात. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या डिझाईन क्षेत्रात सगळ्यात जास्त महत्व आहे ते म्हणजे आपल्या तोंडाला. जेवढं तुम्ही कस्टमरशी गोड बोलचिला, जेवढं चांगलं संबंध ठेवचिला, तो आणि 4 जणांसमोर सांगणार आहे की बाबा हा डिझायनर चांगला आहे, त्याच्याकडे चांगल्या डिझाईनी बनतात आणि चांगला स्वभाव पण आहे. ही पहिली टेक्निक. दुसरा विषय तो म्हणजे वेळेत देणं. आपल्या डिझाईन क्षेत्रात हा एकमेव चुकीचा ट्रेंड चालतोय किंवा वेळेतच आपण गोष्टी देत नाहीत किंवा लई अशी डिझायनर जे कॉलच उचलत नाहीत. एकदा ऑर्डर आली किंवा काहीतरी विषय झाला तर अशा गोष्टी काही करू नका प्लीज कृपया. डिझाईन वेळेत देत चला. वेळेत दिला की नक्कीच पुढच्याही कस्टमरला आवडते. जे काही डिझाईनचा विषय आहे तो भले जरा क्वालिटी कमी द्या, बऱ्यापैकी लेवलला त्यांना ज्या काही गोष्टी मेन पाहिजेत त्या फक्त हायलाईट करून द्या. डिझाईन मधलं पुढचे म्हणजे कस्टमरला काय माहित नाही आहे, त्यांना फक्त एवढंच माहिती आहे की बाबा मला ज्या गोष्टी पाहिजेत, माझा फोटो असेल, माझं नाव असेल किंवा अजून इतर गोष्टी टायटल ते जे काही, तर ते बऱ्यापैकी लेवलला मोठं ठेवून डिझाईन करून बऱ्यापैकी सिम्पल बट स्वीट दिला तरी चालते. आपण काय करतोय, परफेक्शनच्या नादाला लागतोय. आपण एकदम डीप मध्ये जायला बघतोय की बाबा एक नंबर डिझाईन झाली पाहिजे. असं नाही, हे करा तुम्ही, हे होत पण जाईल. पहिल्यांदा डिझाईन फास्ट करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला भरपूर फायदा बघायला भेटेल. वेळेत डिझाईन द्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे चांगल्या प्रकारे परफेक्ट असा रेट लावा. आपल्या पहिल्यांदा आलेल्या कस्टमरला असेल किंवा सारखं वारंवार येणार कस्टमर असेल, यांना चांगल्या प्रकारे ऍडजस्ट केला रेटच्या बाबतीत तर 100% तुमची ग्रोथ आहे. हे झालं कस्टमरच्या बाबतीत. कस्टमर चालू झालं तर आता आपला विषय आहे तो म्हणजे जर्नी कशी असावी. याचं मी तुम्हाला उदाहरण देतो. माझी जर्नी मी कशी चालू केली, प्रॉपरली माझा रिअल एक्सपिरियन्स सांगतो. काळ होता 2019 किंवा 20चा. ओके, तर तेव्हा सगळ्यात मेन इम्पॉर्टंट रोल प्ले होतो तो म्हणजे तुम्ही डिझायनर आहे लोकांना कळलं पाहिजे. एकदा डिझायनर आहे लोकांना कळलं की भरमसाठ ऑर्डर येतात तुम्हाला. आता ती टेक्निक कशी केली मी माझं सांगतो. मी सुरुवात केली चांगल्या प्रकारे मोबाईलवर. माझा एक प्रकारे 2-3 फोन होतं, म्हणजे स्टेप वाईज येत गेलो. थोडा पहिला सोनी एक्सपिरिया E3 होता, त्यानंतर आला मग माझा रेडमी नोट 7 प्रो, त्यानंतर मग OnePlus आला आणि त्यानंतर मग आपला सॅमसंग S26 अल्ट्रा आला. अशा आम्ही त्याच्या आधी PC पण आला सोडा, ती गोष्ट वेगळी. तर मोबाईलवर पहिल्यांदा डिझाईन होत होते, त्यासाठी मी ती मोबाईलचं सांगितलं. तर पहिला आपलं छोटं फोन होतं चांगल्या प्रकारे, त्यावर मित्राच्या मदतीनं, कारण का मला कोडिंग जरा जमत नव्हतं, मित्राच्या मदतीने मी सुरुवात केली. मग मी सुरुवात कशी केली नीट बघा, तुम्हीही करा तशी सुरुवात. पहिल्यांदा मी आपल्या आसपासचं गल्लीतलं मंडळातलं कोणताही कार्यकर्ता असेल तर 100% त्यांची डिझाईन करणे, शुभेच्छुक आपल्या मंडळाचं नाव लिहायचं आणि मंडळाच्या ग्रुपवर असेल किंवा आपले इतर कार्यकर्ते असतील मित्र परिवार त्यांनी सगळ्यांना सेंड करायचं. आणि त्याच्या पुढे खाली एक रिक्वेस्ट लिहायची की बाबा प्लीज स्टोरी स्टेटस लावा. ही एक रिक्वेस्ट 100% हमखास पडली पाहिजे. नुसता सोडून ठेवला की बघून तिने नक्कीच मोकळं होणार आहेत. 100 पैकी 10 जण ठेवतील, 15 जण ठेवतील. आता हे करते वेळी डिझाईन पण चांगली कराच, नो प्रॉब्लेम, पण त्याचबरोबर तुमचं नावही तिथं आलं पाहिजे. त्यासाठी मी सगळ्यांना एक प्रेफर करतो. ती गोष्ट म्हणजे काय की पहिल्यांदा तुम्ही डिझाईन क्षेत्रात उतरताय तेव्हा कोणतं युनिक नाव न ठेवता स्वतःच नाव ठेवायचं. प्रथमेश पाटील ग्राफिक्स, प्रथमेश पाटील एडिट्स, अशा प्रकारे स्वतःच नाव ठेवला की आपली फेस व्हॅल्यू वाढणं गरजेचं आहे तिथं.
आपल्या नावाची फेस व्हॅल्यू तिथं वाढणं गरजेचं आहे. जेव्हा तुमची नावाची फेस व्हॅल्यू वाढेल 100% प्रथमेश पाटील म्हणल्यावर हा व्यक्ती आहे, चांगला आहे, चांगलं काम करतोय, लगेच कळते. तिथे जर तुम्ही युनिक काहीतरी नाव ठेवला इंग्लिश काय पण, तर तिथं कोण व्यक्ती आहे हा कळत नाही. त्यामुळं ही एक चूक तुम्ही करू नका. ही चूक नक्कीच भरपूर महागात पडू शकते. त्यानंतर मग आपली संकष्टी आली, त्या लेवलला आपल्या मंडळाच्या गणपतीचा फोटो यूज करायचा. अतिशय छान आणि सुंदर आपली डिझाईन बनवायची. मंडळाच्या ग्रुपवर असेल तर सगळ्यांना सेंड करायची. प्लीज स्टेटस स्टोरी लावा. 100% लावतील लयजण चांगल्या प्रकारे स्टेटस स्टोरी, कारण का प्रत्येकाला मंडळाच्या गणपतीचा अभिमान असतोय चांगल्या प्रकारे, आणि तुम्हाला नक्कीच सपोर्ट करतील तुमचे मित्रही, कारण का माझ्या अनुभवावरनं मी सांगतो तुम्हाला. त्यानंतर मग एकादशी आली. एकादशी रिलेटेड पण तसंच आपल्या गावात जर विठुमाऊलीची रुक्मिणी मातेची मूर्ती असेल चांगली, त्याचा फोटो काढा किंवा असेल अवेलेबल तर घ्या. चांगल्या प्रकारे एकादशीची डिझाईन बनवा. आपल्या फेसबुकला जास्तीत जास्त आपले जे काय 40+ वयाची जे काय आता वडीलधारे आहेत त्या ऍक्टिव्ह असते जास्त करून. प्रत्येकाला गावाचा अभिमान असतोय. लोकल मार्केट आहे फेसबुकला आहे, ऑनलाईन मार्केट आहे इंस्टाग्रामला भरपूर आहे, आणि व्हॉट्सअपला पण तुम्ही नक्कीच आपला मित्री परिवार लोकल मार्केट ते ऑनलाईन मार्केट दोन्ही पण आहे. चांगल्या प्रकारे स्टेटसच्या माध्यमातून तुम्ही ग्रॅब करू शकताय. तर ह्या गोष्टी नक्की समजून घ्या. या लेवलला मग डिझाईन करायची, चांगल्या प्रकारे सगळ्यांना सेंड करायची. हे आपलं चालू आहे आपण डिझायनर आहे हे सिद्ध करण्यासाठी. एकदा डिझायनर आहे हे सिद्ध झालं, आता विषय कसा होतोय, आपण XYZ डिझाईन केली, आपल्या मित्राला शेअर केली 100%, तर तो मित्र ठेवल्यानंतर त्याला नाही बघणारे 4-5 असतात 100%. तर त्यांना वाटते त्यांचा कोणता तरी काहीतरी कार्यक्रम असला, लग्न दिन असलं, तर ह्या लेवलला तुम्हाला त्या थीमच्या ऑर्डर येणार. हा एक प्रकार आहे, तुम्ही समजा. आपण यात्रेचं एक उदाहरण घेऊयात. आपली 20 तारखेला यात्रा आहे, आज तारीख आहे 1. तर 4-5 दिवसात आपल्या गावची यात्रा लवकरच म्हणून एक डिझाईन सुंदर करायची आहे. तिथं खाली आपलं नाव आणि नंबर अतिशय सुंदर प्रकारे आला पाहिजे. सगळ्यांना सेंड करायचे, टू झेड गावातल्या सगळ्यांना व्हॉट्सअपला. आणि मग तिथं फक्त प्लीज स्टोरी लावा, स्टेटस लावा, असं तुम्ही मेन्शन करा. भरपूर जण लावतील, त्यातून तुम्ही नक्कीच तुमचं नाव कळेल, तुम्ही कोण आहे कळचिला. त्यानंतर मग दुसरी आपली डिझाईन पडली पाहिजे की यात्रेनिमित्त योग्य दरात डिझाईन करून भेटतील. हा एक भाग पडला पाहिजे. तर हा एक भाग चांगल्या प्रकारे पडला तर नक्कीच आपण डिझायनर आहे, डिझाईन करून देतोय पण. कारण का विषय कसा आहे, तुम्ही किती आयुष्यात मोठं डिझायनर व्हा, मार्केटिंग करणं गरजेचंच आहे. कोणताही सण वार तुम्हाला ज्या गोष्टीची ऑर्डर पाहिजे त्या रिलेटेड सांगावले. मग अशा प्रकारचे डिझाईन करून भेटतील. ज्यांना करायचं त्यांच्याशी त्यांनी कॉन्टॅक्ट करतील. आणि दुसरी एक डिझाईन पडली पाहिजे यात्रेचे 4-5 दिवस आधी. ती म्हणजे काय, की यात्रेनिमित्त हार्दिक शुभेच्छा किंवा यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत, अशा थीमची एक डिझाईन पडली की बाबा तुमची आयडिया त्या डिझाईनची कस्टमरला बाबा कशा प्रकारे डिझाईन होत्यात, काय होत्यात, चांगल्या प्रकारे तुमचं त्याच्या आधी बोलणं होईल. 100% पहिल्या वर्षी 4-5% लागतील, दुसऱ्या वर्षी 5-10% जाईल आकडा तो, तिसऱ्या वर्षी 20-30% जाईल. तुमच्या क्वालिटीवर, स्वभावावर सगळं ठरतंय, एवढं लक्षात ठेवा. हे सगळं मार्केटचा खेळ असा आहे. त्यामुळं स्वतःची मार्केटिंग जमणं 100% गरजेचं आहे. 2 मार्केट आहेत, लोकल मार्केट आणि ऑनलाईन मार्केट. तुम्हाला कुठलं ग्रॅब करायचं आहे त्यानुसार तुम्ही व्हॉट्सअप चालू ठेवा. इंस्टाग्रामचं ऑनलाईन मार्केट हे ऑटोमॅटिक होत जाईल. पहिला लोकल मार्केटकडे लक्ष द्या, कारण का लोकल मार्केटला आपल्या ओळखी असतात. स्वतःचे नसेल तर आपल्या काकांची, वडिलांची, नगरसेवक असतील, पॉलिटिकल कोणता तरी माणूस असेल, त्यांच्याशी जाऊन भेटा. तिथं पण तुमच्या ओळखी चांगल्या प्रकारे होऊन तुम्ही काम त्यांच्याशी सुरू करू शकता. सुरुवाती शून्यातनच होत असत्या, चांगल्या प्रकारे काम करत गेल्यावर भरपूर फायदा होतोय. त्याचबरोबर आता अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय, आसपासच्या वातावरणावर पण अवलंबून असते की आपल्याला ऑर्डर कशा प्रकारचे येणार. विषय काय आहे, आता लग्नाचा सीझन चालू आहे आणि तुम्ही सारखं आपल्या स्टेटसवर दाखवलाय, बर्थडे डिझाईन केली, हे डिझाईन केलं, ते डिझाईन केलं, चांगली गोष्ट आहे, दाखवा. पण त्यासोबत आता लग्नाची जर तुम्हाला ऑर्डर पाहिजे असतील तर 4-5 कुठल्या तरी लग्नपत्रिका स्वतः तयार करा मनाच्या, किंवा तुमच्याकडे ऑलरेडी मागच्या वर्षी असतील तर त्या घ्या. लग्नपत्रिका योग्य दरात करून मिळतील. ही ऍड करणं गरजेचं आहे, 100% करणं गरजेचं आहे. सारखं वारंवार ते पब्लिकला दाखवणं गरजेचं आहे. स्टोरीच्या माध्यमातून असेल, स्टेटसच्या माध्यमातून असेल, या अशा सगळ्या गोष्टी भरपूर इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. कोणतरी टुर्नामेंट भरवलं असलं तर नक्कीच तुम्हाला त्याची ऑर्डर पाहिजे असतील तर नक्कीच स्वतः जाऊन त्या जे कोण संयोजक आहेत त्यांना जाऊन भेटा की बाबा कसा काय विषय आहे, नक्कीच आम्हाला काम मिळू शकते काय. भले ते दुसऱ्याला काम दिलेलं असेल, 2-3% तरी मिळेल ना तुम्हाला त्यातलं. 100% आपला सगळा इगो सोडायचा आहे. चांगल्या प्रकारे पब्लिकमध्ये, म्हणजे एक प्रकारे माझं मत काय की इंट्रोवर्ट टू एक्स्ट्रोवर्ट व्हा. इंट्रोवर्ट म्हणजे लोकांना न भेटणे, न बोलणे, शांत असतोय, तसं या मार्केटला चालत नाही. एक्स्ट्रोवर्ट व्हायला लागतंय, पब्लिकमध्ये जायला लागतंय, बोलायला लागतंय, आपलं चांगलं संबंध टिकवायला लागतात. हा सगळा खेळ आहे बघा, सगळा माइंड गेमचा आणि मार्केटिंगचा खेळ आहे. कधीपर्यंत, जोपर्यंत आपण डिझायनर लोकांना कळत नाही. एकदा डिझायनर लोकांना कळलं की तुम्हाला लोक हुडकत येतात. हे 100% तितकंच खरं आहे. आणि त्यानंतर राहिला आपला तिसरा प्रश्न, ते म्हणजे डिझाईन क्षेत्रात फास्ट ग्रो कसं करायचं आहे. तर तिथे मी तुम्हाला टेक्निक सांगतो की आपली कोणती सणवार जयंती एकादशीची आली तर 4-5 दिवस आधी जी डिझाईन तयार करत चला आणि चांगल्या प्रकारे सोशल मीडियाला, व्हॉट्सअप, बिट्सअपला इतर सगळ्यांना शेअर करायचं, स्टेटस स्टोरी ठेवा म्हणायचं. जर तुम्ही
उद्या आपला सण आहे आणि नक्कीच आदल्या दिवशी टाकायला आहे, तर त्यामुळं मार्केटला त्याआधी भरपूर डिझाईन आलेले आहेत. त्यामुळे मार्केटला डिझाईन यायची आधी आपली पडली पाहिजे बघा, एवढं लक्षात ठेवा. त्याचबरोबर तुमच्याकडे 4 पैसे असतील तर नक्कीच बूस्ट करा इंस्टाग्रामला, जरा काही गोष्टी आपल्याकडे रीच वाढेल आणि त्यातनं पण आपल्याला काम भेटेल आणि डिझाईन क्षेत्रात ग्रो करू शकताय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्केटला कंटिन्यू राहा आणि ट्रेंड कोणता आहे तो नक्कीच फॉलो करत चला. वेगवेगळ्या ट्रेंड हा डिझाईनचा बदलत असतोय. एक प्रकारे डिझाईनचा जसा बदलतोय तसं टॉपिकचा पण बदलतोय. आता लग्नाच्या डिझाईन चालू होतील, भीम जयंती आली भीम जयंतीची, शिवजयंती आली शिवजयंतीची, असे वेगवेगळे ट्रेंड येतात. त्या लेवलला त्यानुसार ऍक्टिव्ह राहायचं आहे. आणि डिझाईन मध्ये पण ट्रेंड येतात, सिनेमॅटिक जास्त चालतंय, क्रिएटिव्ह जास्त चालतंय, फॉग जास्त चालतंय, काहीतरी युनिकच ट्रेंड येतोय, हे पण फॉलो करा. आणि नक्कीच कंटिन्यू राहा, भरपूर प्रॅक्टिस करा. भले काय काम नसलं, रोज बसायचं जेवल्यानंतर 1 तास 45 मिनिटं अर्धा तास बसायचंच, काय ना काहीतरी नवीन युनिक करण्याचा प्रयत्न करायचा. ओके, या सगळ्या अशा गोष्टी होत्या आणि हा माझा रिअल एक्सपिरियन्स आहे 100%. बाकी तुमची काय इच्छा आहे, तुमचं काय मत आहे, तुमचे जे काय प्रश्न असतील तर ते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकताय. बाकी जर डिझाईन शिकणार असाल तर नक्कीच आपला फोटोशॉपचा ऑनलाईन आणि ऑफलाईन जो काही क्लास आहे ह्योही अवेलेबल आहे. पण आता एक आपली 1 तारखेला बॅच चालू झाल्या, याचं 5-7 दिवस झाल्यात ऑलरेडी. तर त्यामुळे आता पुढची बॅच चालू होईल ही जूनमध्ये, जूनच्या मिडला 10 किंवा 15 तारखेच्या पुढेच चालू होईल. अजून डेट फिक्स नाही आहे. बाकी आता अवेलेबल आहे ओनली मोबाईलचा क्लास. हा रेकॉर्डेड भेटतोय, एक व्हिडिओ 1.5 तासाचा, असं ज्यात तुम्हाला 25 दिवसांचा 25 व्हिडिओ एकदम व्हॉट्सअपला भेटतील. यासोबत तुम्हाला कॅलिग्राफी तुमच्या नावाची सर्टिफिकेट, ऍप्स, मटेरियल ते सगळं भेटेल. ऑल टाईप डिझाईन, बेसिक ॲडव्हान्स कॅलिग्राफी, व्हिडिओ एडिटिंग सगळं शिकवलंय वेगवेगळ्या ऍप्लिकेशनमध्ये. फोटोपिया ॲडव्हान्स लेवलचा आहे, पिक्सल लॅब, इन्फायनाइट पेंटर, लाईटरूम, व्हिडिओ एडिटिंगचे काही ऍप्लिकेशन्स आहेत, काही एक्सटर्नल आहेत. नक्कीच 1500 रुपयाचा क्लास आहे. वर तुम्हाला नंबर झाल्यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात, त्यानंतर ऍडमिशन डन करू शकतो. बाकी भेटो लवकरच आपण एकदम चांगल्या विषयात नाद व्हिडिओमध्ये. तोरबाय काळजी घ्या, टेक केअर, लॉयल डिक्रीम, बाय, धन्यवाद.